अक्कलकुव्याच्या जामिया शिक्षण संस्थेला झटका. आदिवासी जमिनी मूळ मालकांना मिळणार. वादांच्या भोवऱ्यात अडकलेली जामिया ही संस्था आता नव्या संकटात आणि यावेळेस प्रश्न आहे बेकायदेशीर जमिनीचा. अक्कलकुवा तालुक्यातील जामिया शिक्षण संस्था, एकेकाळी आदर्श शिक्षण संस्था म्हणून ओळखली जाणारी संस्था, गेल्या काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आधी विदेशी नागरिकांचं बेकायदेशीर वास्तव्य, नंतर ईडीची कारवाई, विदेशी मदतीचा परवाना रद्द आणि आता जमीन बेकायदेशीर हस्तांतरण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी. अक्कलकुवा तहसीलदारांनी या प्रकरणात स्पष्ट आदेश दिलेत. संबंधित जमीन व्यवहार बेकायदेशीर ठरवत ती जमीन मूळ आदिवासी कुटुंबियांना परत करण्याचे आदेश पारित केले. ही कारवाई एका वकिलांनी दाखल केलेल्या दाव्यानंतर झाली आहे. तक्रारदार ॲडव्होकेट सुनील बसावे यांनी या प्रकरणात मोठी भूमिका बजावली असून त्यांनी स्पष्ट केले की आदिवासींच्या नावावर असलेली जमीन चुकीच्या पद्धतीने हस्तांतरित करण्यात आली आहे. ही जमीन आदिवासींच्या नावावर परत मिळाली. न्यायालयाने योग्य निर्णय दिला आणि न्याय मिळवला. ॲडव्होकेट सुनील बसावे, तक्रारदार. आता या निर्णयानंतर जामिया शिक्षण संस्थेने अशाच प्रकारे इतर जमिनी घेतल्याच्या चर्चेलाही उधाण आलंय. या प्रकरणातही तपास आणि नवी अडचण निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या संस्थेवर विविध गैरव्यवहाराचे आरोप करत SIT चौकशीची मागणी केली होती. तर जामिया शिक्षण संस्थेवर एकामागोमाग एक संकटांची मालिका सुरूच आहे. आता या जमीन प्रकरणात पुढे काय घडते आणि कोणावर जबाबदारी येते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. पाहत रहा परिवर्तन 24 न्यूज, सत्य आणि न्यायासोबत. सदरच्या आदिवासीच्या जमिनी आहेत. दोघी गट नंबर मौजे पिपरीपाणी येथील गट नंबर 4 4 1 4 2 जे आहे या मूळ आदिवासींच्या आहेत. त्या पुन्हा मूळ आदिवासींना मिळाव्यात या संदर्भातली आम्ही तक्रार केलेली होती. जामिया इस्लामिया या संस्थेने ज्या जमिनी आदिवासींच्या नॉन आदिवासी म्हणून त्यांनी जे हस्तक्षेप केलेला आहे ते कुठेतरी बेकायदेशीर आहे आणि समाजामध्ये आम्ही सुशिक्षित नागरिक याच्यामुळे आदिवासी सुशिक्षित नागरिक म्हणून मी याच्यामुळे पुढाकार घेतला आणि ह्या गोष्टीचा मी वैयक्तिक म्हणून खूप आणि अगदी निषेध करतो मी या गोष्टीचा. या आदिवासींच्या जमिनी अशा बेकायदेशीर लोकांनी बळकावल्या या संदर्भातला बिलकुल मिळणार आहे. या संदर्भातला त्यांनाही सुद्धा अपील करायचा अधिकार आहे, परंतु महाशय तहसीलदार यांनी आदेश केल्याप्रमाणे मूळ आदिवासींना देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केलेला आहे. तशी नोंद करून मूळ आदिवासींना मूळ जे वारस आहेत त्यांना सदरच्या मिळकती देण्याचा महाशय तहसीलदार यांनी आदेश केला. तशी कारवाई योग्य त्या स्तरावर झाली पाहिजे असा आदेश पारित केलेला आहे आणि ती कारवाई सुरू आहे.